पुण्याच्या भोर तालुक्यातील कारे गावात कान्होजी जेधे यांचे राज्य संरक्षित स्मारक आहे। या स्मारकाच्या विकास कामांच्या शिफारसीसाठी कान्होजी जेधे यांचे वंशज राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे गेले होते। मात्र जेव्हा ते या शिफारसीसाठी गेले होते तेव्हा त्यांचा अपमान करण्यात आला असा आरोप जो आहे तो कान्होजी जेधे यांच्या वंशजांनी केलेला आहे। आपल्यासोबत कान्होजी जेधे यांचे वंशज आहेत। काय नक्की प्रकार घडला होता, तुम्ही कशासाठी गेला होता आणि काय तुम्हाला इथे अनुभव आला? आम्ही कारी येथील राजश्री कान्होजी जेधे वाडा या स्मारक परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून शासनाला जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केलेला आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना भेटायला मंत्रालयात गेलो होतो। त्यावेळेस त्यांनी भोर तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर यांना भेटून त्यांची शिफारस आणावी असं आम्हाला सुचवलं। त्याप्रमाणे आम्ही 27 तारखेला आमदार मांडेकरांच्या घरी मुळशीला की तुमच्याकडून आम्हाला शिफारस द्यावी या कामांसाठी, याच्यासाठी आम्ही सहकाऱ्यांसोबत मी गेलो होतो त्यांच्याकडं। तिथे गेला असताना कार्यालयामध्ये त्यांना पत्र दिलं शिफारस मिळण्यासाठी। तर पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं हे अजितदादांनी मला सांगितलं आहे, परंतु भोरमधून आपल्या ह्या प्रस्तावाला विरोध आहे। भोरमधील काही व्यक्तींची नावं त्यांनी घेतली, त्या व्यक्तींना तुम्ही भेटून हा प्रस्तावाला त्यानंतर मग मी माझं पत्र देतो असं सांगितलं। तर त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं बाबा हा आणि तुम्ही आमचं काम केलं नाही ह्याच्या निवडणुकीमध्ये असाही संदर्भ दिला। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की हा राजकीय प्रस्ताव नाही आहे, हा एक लोकहिताचा प्रस्ताव आहे, त्यामुळं तुम्ही तुमच्याकडून शिफारस आम्हाला मिळावे। त्यावेळी म्हणल्या तू मला शिकवू नको, तू वंशज असलास तरी तू तुझ्या घरी, परत मी इथं वंशज आहे म्हणून तुला काय बोलत नाही, अन्यथा तुला मी मुळशीतून जाऊन दिलं नसतं, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं। आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण कान्होजी जेधे यांचं मोठं काम आहे, अशा वेळी अपमान करणं योग्य वाटतं की पुढची भूमिका तुमची काय असणार? पुढची भूमिका म्हणजे आपलं जे स्मारक आहे ते स्मारक राज्य संरक्षित स्मारक आहे, त्या स्मारकाचं जे शासनाने संरक्षित केलेलं आहे ते रद्द करावं असं आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत। या गोष्टीत कुठेतरी राजकारण आणलं जातं असं वाटतं का? हो, कारण त्यांनी म्हटले की तुम्ही त्यांचं काम केलं नाही म्हणून ते तुम्हाला निधी मंजूर केला। हो, नक्कीच राजकारणाच्या पोटीच त्यांनी हा हे केलेला आहे, निकष त्याला राजकारणातलाच लावलेला आहे। ऐतिहासिक संदर्भ वगैरे या कुठल्याही गोष्टीचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केला नाही। तुम्ही निषेध म्हणून हे स्मारकाला जो राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा म्हणून मागणी करताय? हो, निषेध म्हणून आम्ही संरक्षितचा दर्जा आहे तो रद्द करावा अशी मी शासनाकडे मागणी करत आहोत। बरं, या बाबतीत पुन्हा तुम्ही अजितदादांची भेट घेणार आहे? तुमच्या आमदाराकडून माझा असा प्रकारे अपमान झाला आहे किंवा असं ते बोलले, याबाबत तुम्ही पुन्हा एकदा अजितदादांशी भेटणार आहात का? पुन्हा अजितदादांना हा राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे तो रद्द करण्यासाठीच भेटणार आहोत। पण हे सगळं घडलेला प्रसंग तुम्ही त्यांना सांगणार आहात का, नाराजी व्यक्त करणार आहात का अजितदादांजवळ? नाराजी तर व्यक्त आम्ही केलेली आहेच, परंतु आम्ही राज्य संरक्षित स्मारक रद्द करावं। तुमच्याकडून जर शासनाकडून याला मदत मिळत नसेल किंवा ह्या परिसराचा विकास करता येत नसेल शासनाला, तर हा संरक्षित जो स्मारक केलेला आहे आम्ही वंशज या नात्याने आणि ऐतिहासिक जो वारसा आहे आम्ही जपण्याचा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण जे राजकारण मांडेकर यांनी आणलं ते खरं तर वंशज म्हणून तुम्ही हे राजकारण यामध्ये नको आणायला पाहिजे होतं आणि अशा प्रकारे त्यांनी भाष्य नको करायला पाहिजे अशी तुमची भूमिका देते? हो, नक्कीच, कारण वंशज म्हणून आम्ही जात असताना हा लोकहिताचा प्रस्ताव घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, हा वैयक्तिक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलेलो नव्हतो। याच्यात हजारो पर्यटक त्या स्मारकाला भेट देत असतात आणि समाधान व्यक्त करत असतात। त्या पर्यटकांच्या सोयीसुविधासाठी आणि त्यांना ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त मिळावी यासाठी आपण तो प्रस्ताव सादर केलेला आहे। धन्यवाद। तर शंकर मांडेकर यांच्याशी भेट घेतल्यानंतर जो अपमान झाला त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती कान्होजी जेधे यांच्या वंशजांनी आपल्यासोबत बोलताना दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।